नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे महाराष्ट्र कशामुळे ओळखला जातो. मित्रहो, हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं, या चर्चेचे प्रतिसाद अनेक क्षेत्रात अनेक प्रकाराने उमटत आहेत. आपण वर्तमानपत्र त्याची कशी दखल घेतायत ते पाहू. हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी दैनिकामध्ये आजच्या अंकात जो अग्रलेख आलेला आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय की मराठी माणूस हा भाषिक राष्ट्रवादासाठी, त्याच्या आग्रहासाठी ओळखला जातो. मराठी भाषेमुळे आपल्याला एकसंधता, एकात्मता प्राप्त झाली आहे आणि ती आपली खरी ओळख आहे, अशी मराठी माणसाची धारणा आहे. आणि या धारणेतून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली आणि महाराष्ट्र निर्माण झाला. भाषिक राष्ट्रवाद अशा प्रकारे मराठी माणसाचं वर्णन हिंदुस्तान टाइम्सनं केलं आहे. हिंदुस्तान टाइम्स हा जवळजवळ 100 वर्षाहून अधिक जुना असं हे वर्तमानपत्र आहे. देवदास गांधी त्याचे एकेकाळी संपादक होते. हे बिर्ला समूहाचं दैनिक असावं असं मला वाटतं. मला त्यांनी जे म्हटलंय भाषिक राष्ट्रवाद ते पसंत नाही. भाषिक राष्ट्रवाद हा दक्षिणेकडे आहे आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती जी झाली ती भाषावार प्रांत रचना हे काँग्रेसचं धोरण आहे. आणि ते स्वातंत्र्य संग्रामात काँग्रेसनं अधिकृतपणे ठराव करून केलेला आहे. आणि 1920च्या सुमारास कधीतरी भाषावार प्रांत रचना आणि त्यानंतर असं ठरलं. आणि त्यानंतर बेळगावच्या अधिवेशनात बऱ्याच वर्षांनी माडखोलकर मला वाटतं अध्यक्ष असताना संयुक्त महाराष्ट्राचा ठराव झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती मागे, त्या प्रयत्नामागे, चळवळीमागे एकच धोरण होतं की मराठी बोलणारे सर्व लोक एकत्र राहावेत. त्यात राष्ट्रवाद नाहीये. मराठीचं घोडं पुढे दामटायचं, संबंध भारतावर मराठीचं साम्राज्य प्रस्थापित करायचं किंवा इतर भाषांचा द्वेष करायचा, असं काहीही धोरण त्यात नाहीये. आता ही मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना एकत्र येऊन महाराष्ट्राची जी सेवा करायची आहे ती भौतिक दृष्ट्या धरणं, रस्ते, रेल्वे, अमुक तमुक बांधायचं आहेच, पिण्याच्या पाण्याची सोय. पण महाराष्ट्राची खरी ओळख काय आहे हे काँग्रेस सरकारनं दाबून ठेवलेलं आहे, लपवलेलं आहे. तर ती ओळख सगळ्या भारताला करून द्यायची आहे. आणि ती ओळख दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर ब्रिटिशांनी सांगितलेली आहे. लॉर्ड कर्झन एके ठिकाणी असं म्हणालेलं आहे की भारतामध्ये देशाभिमान, राष्ट्रभक्ती अधिक कुठे दिसत असेल तर ती या मराठी लोकांमध्ये दिसते. मराठी माणूस हा अखिल भारतीय दृष्टिकोन घेतो कुठल्याही विषयावर. तो मी, माझं अशी त्याची भूमिका नसते. आपण सगळेजण मिळून. आता याच्या मागे प्रेरणा कोणाची आहे? प्रेरणा आहे शिवाजी महाराजांची. शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्मले, इतर प्रांतात जन्मलेले नाहीत. ही देवाची करणी आहे. शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारत हा आपला एक युनिट आहे, एक घटक आहे,
आपण स्वामी आहोत आणि मोगल हे बाहेरून आलेले आहेत, आक्रमक आहेत आणि त्यांचे हेतू काही स्वच्छ दिसत नाहीत, चांगले दिसत नाहीत. तेव्हा आपण भारतावर राज्य केलं पाहिजे सगळ्या लोकांनी. आणि ते इतर लोक जर घाबरून, मोगलांच्या क्रौर्याला घाबरून हातात तलवार घेत नसतील आणि आपले हात मोगलांची हस्तांदोलन करण्यासाठी आहेत, अशीच त्यांची जर समजूत झालेली असेल तर महाराष्ट्राला ते मान्य नाही. महाराष्ट्राचं म्हणणं हात दिले देवानी ती तलवार घेण्यासाठी आहे, लढण्यासाठी आहेत. ही ओळख शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला करून दिलेली आहे आणि आपण संपूर्ण भारतासाठी लढलेलो आहोत. आग्र्याला शिवाजी महाराज गेले तेव्हा संपूर्ण भारतामध्ये हिंदूंचं राज्य प्रस्थापित करण्याची त्यांची योजना होती, असं अनेक इतिहास संशोधकांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यांना औरंगजेबाला आग्र्याला ठार मारायचं होतं. महाराष्ट्राची ओळख कशी आहे पानपताचं युद्ध. काय सांगितलं जातं? पानपताच्या युद्धाचं वर्णन कसं केलं जातं? या युद्धात महाराष्ट्राची 1,00,000 बांगडी फुटली असं वर्णन केलं जातं. म्हणजे 1,00,000 मराठी सैनिक देशाच्या स्वातंत्र्यासाठी, महाराष्ट्राच्या नव्हे, संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देते झाले. 1,00,000 बांगडी फुटली याचा अर्थ 1,00,000 मराठी बायका विधवा झाल्या असा त्याचा अर्थ होतो. आणि हा एकंदर 1200 वर्ष जो संग्राम झाला त्याच्यामध्ये सर्वात मोठा त्याग आहे. तेव्हा आपण संपूर्ण जे काही करायचं ते संपूर्ण भारतासाठी करायचं. आणि मग पुढे पेशव्यांचं राज्य आल्यानंतर पेशव्यांनी ठिकठिकाणी जे सरदार पाठवले, गुजरातमध्ये गायकवाड आणि मध्य प्रदेशात शिंदे, होळकर यांनी काय केलं? यांनी द्विभाषा सूत्र वापरलं. गुजरातमध्ये मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषा राज्यकारभाराच्या भाषा होत्या. आम्ही मराठी आहोत, आम्ही राज्यकर्ते आहोत, त्यामुळे मराठीतून राज्यकारभार चालेल असं गायकवाडांनी म्हटलं नाही, शिंद्यांनी म्हटलं नाही, होळकरांनी म्हटलं नाही. मेरी झाशी नाही दूंगी असं झाशीची राणी हिंदीमध्ये म्हणाली. तेव्हा हे अखिल भारतीय दृष्टिकोन, अखिल भारतासाठी लढणं ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. आणि याच्यामुळे मग उत्तर प्रदेशाला महत्व कमी होतं. त्यावेळेला नेहरू उत्तर प्रदेशचं राजकारण करत होते, म्हणून महाराष्ट्राची ही बाजू पुढे येऊ दिलेली नाही. महाराष्ट्रावर अनेक प्रकारानं अन्याय झालाय. तो राजीव गांधींनी सुद्धा मुंबईतल्या एका प्रचार सभेत केलाय की महाराष्ट्र भारतातून फुटून निघेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यावेळेला व्यासपीठावर शरद पवार उपस्थित होते. असं कधी होणार नाही असं पवार म्हणाले नाहीत. राजीव गांधी तुम्ही काय बोलताय असं म्हणाले नाहीत. तेव्हा महाराष्ट्राची खरी ओळख जी आहे तर भारत एकात्म राहणं, एकसंध राहणं, सार्वभौम राहणं, स्वतंत्र राहणं, यासाठी आपल्याला जे करता येईल. टिळक, सावरकर ही परंपरा आहे महाराष्ट्राची, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण संपूर्ण भारतावर राज्य केलंय, आपण अटके पार गेलेलो आहोत. दिल्लीमध्ये, आग्र्यामध्ये कर वसुलीचे अधिकार होते आणि महादजी शिंदे हे वजीर ई मुतालिक म्हणजे डिफॅक्टो प्राईम मिनिस्टर होते आणि दिल्लीचा बादशाह कोण होणार हे पुण्यात पेशवे बसून महादजी शिंद्यांच्या विचारविनिमयानं ठरवत असत. इतके मोठे अधिकार मराठी माणसाला होते. मराठी माणूस मग पुढे हळूहळू ही भूमिका विसरला आणि मग त्याच्याकडे दिल्लीच्या राजकारणात दुय्यम स्थान त्याला प्राप्त झालं.
पण मराठी माणसाची खरी ओळख ही अशी आहे. त्यामुळे तो प्रादेशिक किंवा भाषिक राष्ट्रवाद असा तो राबवत नाही. माधव गडकरी यांनी एकदा असा अग्रलेख लिहिला होता आणि की प्रादेशिक राष्ट्रवादाचा, त्याच्यावर टीका पण त्यावेळेला झाली होती. संकुचित विचार मराठी माणूस करूच शकत नाही. हिंदीमध्ये स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्यावेळेला या देशात वर्तमानपत्रांना बातम्या देण्यासाठी ज्या वृत्तसंस्था होत्या, पीटीआय, युएनआय वगैरे, त्या इंग्रजी भाषेतून देत होत्या. इंग्रजीतून बातम्या यायच्या, मग वर्तमानपत्रांनी त्याचं भाषांतर करायचं. यापेक्षा त्या प्रादेशिक भाषेतून बातम्या दिल्या तर काय होतं, करून बघूया प्रयोग. म्हणून प्रादेशिक भाषेतून संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात मराठी, गुजरातमध्ये गुजराती, बंगालमध्ये बंगाली, पंजाबमध्ये पंजाबी, भाषिक वृत्तसंस्था संघानं पहिल्यांदा स्थापन केली. हिंदुस्तान समाचार. शिवराम शंकर आपटे, दादासाहेब आपटे त्याचे पहिले संपादक होते. हेच पुढे विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री झाले. मी त्या संस्थेमध्ये काम केलेलं आहे, हिंदुस्तान समाचारमध्ये. संपूर्ण भारतातली पहिली देशी भाषेत वृत्त वितरण करणारी संस्था. तेव्हा आपण जो विचार करतो तो अखिल भारताचा विचार करतो, की संपूर्ण भारतामध्ये आज सिनेमा जगतामध्ये जी बिरुदावली आलेली आहे, संगीत दिग्दर्शक, निर्माता, चित्रमंदिर वगैरे, ही सावरकरांनी निर्माण केलेली आहे. तेव्हा आपण या चांगल्या प्रथा पाडलेल्या आहेत की संपूर्ण भारताचा विचार करणं. आणखीन असं अनेक उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतील. पण महाराष्ट्राची खरी ओळख ती आहे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा दिल्लीमध्ये महाराष्ट्र परिचय केंद्र स्थापन केलं. भाकरू केळकर नावाचे पत्रकार पहिल्यांदा, आणि मग ते सरकारी नोकरीत शिरले आणि ते पहिल्यांदा महाराष्ट्र परिचय केंद्राचे प्रमुख झाले. त्यांनी कितीतरी चांगले साहित्यिक, सांस्कृतिक असे कार्यक्रम दिल्लीमध्ये केले की मराठी माणसाची त्यामुळे ओळख होऊ शकेल. शिवाजी महाराज यांच्यापासून ते लता मंगेशकर यांच्यापर्यंत या सगळ्यांनी अखिल भारतीय दृष्टिकोन वृद्धिंगत केलेला आहे. मराठी असं केलेलं नाही आहे. तर हे जसं शिवाजी महाराजांचं वर्णन मराठा वॉरियर किंग असं केलं जातं, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असं शिवाजी महाराजांच्या बाबतीत म्हणायला पाहिजे, आणि त्या दृष्टीनं प्रचार आपण सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत. मला या दृष्टीनं मांडणी करायची होती की मराठी माणसाची ओळख ही भाषिक राष्ट्रवाद अशी नाहीये, तर त्याचं राष्ट्रप्रेम, त्याची देशभक्ती, त्याचा अखिल भारतीय दृष्टिकोन ही मराठी माणसाची खरी ओळख आहे. आता एक जाता जाता संदीप देशपांडे जे आहेत मनसेचे नेते, त्यांनी सरसंघचालक मोहनराव भागवतांना पत्र पाठवलंय आणि त्यात त्यांनी म्हटलंय की हिंदी भाषा सक्तीची करणं यामुळे हिंदूंमध्ये फूट पडेल, तर तुम्ही याच्यात लक्ष घाला. आता हिंदी भाषा मराठी इयत्ता पहिलीपासून अनिवार्य करणं, सक्तीची करणं, याविषयी मतभेद होऊ शकतात, या निर्णयाविषयी, आणि भाषा तज्ञांचे मतभेद होऊ शकतात की सुरुवातीची 4 वर्ष इयत्ता पहिली ते चौथी ही एकच भाषा शिकवावी, म्हणजे मग भाषेचा जो संस्कार असतो तो दृढमूल होतो, आणि एकदा त्याची मातृभाषा पक्की त्याच्या मनात न बोलता न सांगता त्या भाषेचं व्याकरण, त्या भाषेची लय, त्या भाषेची एकंदर ठेवण याच्याशी घनिष्ठ ओळख झाली बालवयात,
किंवा इतर भाषा शिकणं सोपं जातं. 5वी पासून तुम्ही हिंदी ठेवा असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर त्याविषयी कुणाचं काही म्हणणं नाही, ते खरंही असू शकेल. पण हिंदीची सक्ती केली तर हिंदूंमध्ये फूट पडेल असं संदीप देशपांड्यांनी म्हणू नये असं मला वाटतं. आणि संघ तसं कधीही होऊ देणार नाही. या निमित्तानं एक सांगायचंय की जशी महाराष्ट्राची खरी ओळख दाबण्यात आली आणि ती अजून व्हायला हवी आहे, तसे तसे प्रयत्न व्हायला हवे. तसे आता संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. पण संघाची पण खरी ओळख लोकांना नीट झाले असं मला वाटत नाही. संघ हा सुद्धा पहिल्यापासून अखिल भारतीय दृष्टिकोन वाढीस लागेल प्रत्येक विषयात. आणि देशाची सार्वभौमता, एकात्मता, एकसंधता ही वाढीस लागेल. फुटीरतेला जरा सुद्धा वाव मिळू नये या राष्ट्रधारणेमध्ये हा सगळा संघाचा प्रयत्न आहे. एकच लक्षात घ्या, आज संघाचे अनेक तरुण भारतातल्या अनेक प्रांतांमध्ये पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून पसरलेले आहेत. ते त्या भागात जातात आणि मराठी नाही शिकवत तिथे. ते त्या प्रांताची भाषा आत्मसात करतात मातृभाषे इतकी. अशा पद्धतीनं संघ काम करतो. सगळ्या भाषेतल्या लोकांना आपण एक आहोत. आपली ओळख आपण हिंदू आहोत ही आपली खरी ओळख आहे. आपण भारतीय दृष्टिकोन बाळगणारे आहोत. आपल्यात फुटीरतेला जराही वाव असता आणि आपण सगळे सहोदर आहोत. ही खरी संघाची पण ओळख आहे. तर ती देखील व्हायला हवी असं मला वाटतं. आता जाता जाता एक विनोद सांगतो. हिंदी विषयी आपण काय दृष्टिकोन बाळगणार आहोत हा एक खरोखर चिंतेचा विषय. इतकी वर्ष झाली आता आपल्याला स्वतंत्र होऊन आपण अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे की हिंदीमध्ये अस्खलित भाषण करणारा संसदपटू आपण निर्माण केला का? प्रमोद महाजन त्यातल्या त्या हिंदीमध्ये बरं भाषण करत असत. पण अटल बिहारी वाजपेयींसारखं हिंदी बोलणारा का नाही आपण निर्माण केला? आपले काही खासदार आपण पाठवतो वरती, ते अजूनही मराठीतच बोलतात दिल्लीमध्ये जाऊन, संसदेत जाऊन. तर हे बरोबर नाही. आपल्याला हिंदी छान बोलता आलं पाहिजे. त्या दृष्टीनं देखील प्रयत्न व्हायला हवेत. आता या विषयातला एक विनोद सांगतो आणि थांबतो. दिल्लीमध्ये आपले जे खासदार आहेत त्यांच्याकडे जर इतर प्रांतातले खासदार कधी भेटायला आले आणि त्यावेळेला जर हे जेवत असले तर हे त्या दुसऱ्या प्रांतातल्या खासदारांना काय म्हणतात, जसं आपण मराठीत म्हणतो ना, आता आला तर जेवणाच्या वेळेला तर 2 घास खाऊन जा, आमच्याबरोबर जेवायला बसा, चला या. तसं हे हिंदीमध्ये म्हणतात, अभी आए हो तो हमारे साथ 2 घास खाकर जाइए. तर त्या परप्रांतीय खासदारांना आश्चर्य वाटतं की आपल्याला घास खायला का लावतात. घास म्हणजे हिंदीमध्ये गवत. तर आपल्याला हिंदीमध्ये बोलायची नीट सवय व्हायला हवी आहे. आणि मग आपण 2 घास खाके जाइए असं आपण म्हणणार नाही. असा विनोद नेहमी दिल्लीतल्या राजकीय वर्तुळामध्ये मराठी माणसाशी केला जातो. ही आपली चुकीची पण ओळख सध्या आहे, ती बरोबर नाही. आपली खरी ओळख देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि अखिल भारतीय दृष्टिकोन ही आहे. ती आपल्याला प्रस्थापित करायची आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.